मित्रांनो, आम्ही जाणार आहे आता मालवणला। आमची 11:30ची ट्रेन आहे। तर कुठली का कोकण कन्या ट्रेन आहे। ती ठाण्याला 11:30ला येते। तर पकडणारा ट्रेन आणि सकाळी भरपूर सारे तुम्हाला व्लॉग बघायला मिळणार आहे। तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। ये मामाच्या गावाला जाणार, मामाच्या गावाला जाणार, मामाच्या गावाला जाणार, मामाच्या गावाला जाणार। कोण जाणार मामाच्या गावाला? कोण जाणार मामाच्या गावाला रे? बाबडी जाणार आहे का? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग का बाबडी? सध्या आम्ही जस्ट रत्नागिरी क्रॉस केलं आहे आणि मस्त आम्हाला अशी बसायला सीट मिळाली। हां, अडवली वेगळं का? हां, ते वेगळं, ते वेगळे हेच ना ते लांजातलं, हेच अडवली हेच आहे। आलो गावाला। स्टेशन आलं नव्हती, विलवडे स्टेशन आलं। सकाळी सकाळी बाबडीची मस्ती चालू आहे। मस्ती करतोय। 10 मिनिटांनी आम्ही राजापूर स्टेशनजवळ पोहोचलेलो आहे। आता आम्ही थोड्या वेळात कणकवलीला उतरू आणि तिथून पुढचा प्रवास सुरुवात करू। पूर आला आहे आणि राजापूरची गंगाला जाण्याची खूप इच्छा होते, पण आता जरा घाईगडबड असल्यामुळे जाता येत नाही आहे। पण नक्की जर वेळ मिळाला तर आपण नक्की राजापूरच्या गंगेला सुद्धा जाणार आहे। तर बघूया राजापूरची आपली गंगा होते का नाही होत, पण प्रयत्न तर नक्की करणार आपण राजापूरची गंगा करण्याचा। वैभववाडी स्टेशन आलेलं आहे आणि सर्वजण आपापल्या घरी जात आहेत। तशीच आतुरता मला सुद्धा आहे की मी कधी घरी पोहोचतोय। ते 55 मिनिटांनी कणकवलीला उतरलेलं आहे आणि आता बाहेर आम्ही चाललो आहे स्टेशनच्या आणि आता पुढे जाऊन डंगबम पकडून गावाला जाणार आहे। कणकवली डेपोमधून आम्ही आचऱ्याला जाणारी ST पकडली आणि कणकवली सुटल्यावरती लगेच पावसाने जोरदार सुरुवात केली। तुम्ही बघू शकता की पावसाची जोरदार बॅटिंग सुरुवात झाली आणि आम्हाला टेन्शन होतं की लग्न कसं होईल या पावसामध्ये, पण लकीली पाऊस थोड्या वेळाने गेला, पण खूप पाऊस मोठा आला आणि त्या पावसामुळे मस्तपैकी आजूबाजूचं वातावरण खूप थंडगार झालं आणि पहिल्याच पावसात खूप छानपैकी मातीचा वास आणि तो सुगंध आणि तो प्रवासाचा मी पूर्णपणे आस्वाद घेतला। हां हां, हो का? त्याला गाठी म्हणतात। हां, हे का? मित्रांनो, आपलं घर आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मांडव छानपैकी सजवलेलं आहे। इथल्या जे पानं आहेत, फुलं आहेत, त्याच्यापासून हा मांडव सजवलेला आहे आणि गावाकडे लग्न करण्याची मजाच वेगळी आहे। त्यामुळे हा अनुभव खूप साठवून ठेवण्यासारखा आहे माझ्यासाठी। तर भरपूर वर्षांनी मी गावाला कुठेतरी लग्न अटेंड करतो आहे आणि गावचं लग्न म्हटलं की खूप वेगळी धमाल असते, मजा असते। सो याच्यामध्ये पण खूप मजा धमाल येणार आहे आणि राजवीर तुम्ही बघू शकता, राजवीर आल्या खूप मस्ती करायला लागला, त्याला पण खूप फ्रेश वाटलं, तर तो पण आता मस्ती करायला लागला आहे आणि बरेचसे आता काय किस्से होणार आहेत। त्यामुळे चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। घरी आल्यावर थोड्याच वेळाने वादळी वाऱ्याला सुरुवात झाली। आता आम्हाला वाटलं की जोरदार पाऊस पडणार आहे आणि मांडव सगळं भिजणार आहे, सगळं प्लॅनिंग सगळं जे लग्नाचं केलं आहे ते थोडं पिचकटणार आहे, पण देवाच्या कृपेने पाऊस पडला नाही, फक्त वारा सुटला होता। मित्रांनो, कसा वाटला हा प्रवास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याचा दुसरा भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा।